नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अशाच प्रभावी अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत, जो तुमच्या जगण्याची दिशा बदलू शकतो. विठ्ठल नामाचा महिमा सांगताना माऊली म्हणतात की जेव्हा आपण देवाच्या नामस्मरणात दंग होतो, तेव्हा जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी संपून जातात. म्हणजेच काय, तर मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे किंवा माझ्याकडे खूप ज्ञान आहे, हा अहंकार गळून पडतो. जेव्हा हा अहंकार जातो, तेव्हाच माणसाला खऱ्या अर्थाने मोक्षाचा आनंद मिळतो. माऊली खात्रीने सांगतात की जो मनुष्य मनापासून विठ्ठल नामाचा जप करतो, त्याला मृत्यूचे किंवा काळाचे भय राहत नाही. आता विचार करा, ज्या विठ्ठल नामाची व्याप्ती वेदांनाही पूर्णपणे कळली नाही, त्याचे महत्त्व आपण सामान्य माणसे कशी काय मोजणार? पण हे नाव इतके सोपे आणि प्रभावी आहे की केवळ त्याचा उच्चार केल्याने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक होते. माऊली शेवटी म्हणतात की नारायण नामाच्या सततच्या पाठामुळे त्यांनी संपूर्ण सृष्टीच वैकुंठ करून टाकली आहे. हा अभंग केवळ वाचण्यासाठी नाही, तर तो आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. आजच्या काळात आपल्याला अनेक प्रकारचे मानसिक त्रास, चिंता आणि भीती सतावत असते. अशा वेळी हरिमुखे म्हणा हा मंत्र आपल्याला मानसिक ताकद देतो. जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपले मन शांत होते आणि मनातील नकारात्मक विचार दूर व्हायला लागतात. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवण मिळते, ती म्हणजे समर्पण. आपण कितीही संकटात असलो तरी ईश्वराच्या नामावर विश्वास ठेवला की कठीण काळही सोपा होतो. हा अभंग आपल्याला सांगतो की देव कुठे बाहेर शोधायची गरज नाही, तर तो आपल्या नामात आणि आपल्या शुद्ध विचारात आहे. जर तुम्ही दररोज शांतचित्ताने नामस्मरण केले, तर तुमच्या वागण्यात नम्रता येईल आणि तुमच्या कामात एक प्रकारची एकाग्रता निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणीन पाही मोक्ष सदा. भावार्थ, विश्लेषण. या चरणात ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या स्वरूपाचे आणि नामस्मरणाच्या फळाचे वर्णन करतात. भगवंताच्या ठाई जाणीव म्हणजे मी काहीतरी जाणतो हा अहंकार, आणि नेणीव म्हणजे मला काहीच कळत नाही हे अज्ञान. या दोन्ही गोष्टी नसतात, तो या द्वैताच्या पलीकडे आहे. अशा त्या परमात्म्याचे नाव म्हणजेच हरी. शब्दाचा उच्चार केल्यावर माणसाला तात्काळ मोक्षाची प्रचिती येते. मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नसून मनाच्या सर्व चिंतांतून मुक्त होणे होय. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. माऊली या चरणातून सामाजिक समानतेचा सर्वात मोठा धडा देतात. भगवंताच्या दरबारात जाणीव नेणीव म्हणजेच सज्ञान असणे किंवा अज्ञानी असणे असा कोणताही भेदभाव नाही. त्या काळी समाजात ज्ञानावर काही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. माऊलींनी हा भेदभाव मोडून काढला. त्यांना समाजाला हे सांगायचे होते की नैतिक मूल्ये जपण्यासाठी किंवा सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला खूप मोठे पंडित असण्याची गरज नाही, केवळ शुद्ध भाव आणि साधेपणा पुरेसा आहे. हा चरण मानवी अहंकाराला छेद देऊन सर्वांकडे समानतेने पाहण्याची दृष्टी देतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. अनेकदा आपण पाहतो की एखाद्या मोठ्या शहरात शिकलेला, इंग्रजी बोलणारा तरुण आणि खेड्यातला, कमी शिकलेला पण कष्टाळू तरुण यांच्यात समाज फरक करतो. पण जेव्हा एखादे संकट येते, समजा एखाद्याचा अपघात झाला, तेव्हा मदतीला धावून जाणारा व्यक्ती त्याचे शिक्षण पाहत नाही, तो केवळ माणुसकी पाहतो. येथे माणुसकी हाच हरिउच्चार आहे, जो कोणत्याही पदवीवर अवलंबून नसतो. कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकदा उच्चपदस्थ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यात एक भिंत असते, पण एखादा उत्तम नेता तोच असतो जो शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सर्वांना समान आदराने वागवतो. जेव्हा कंपनीत एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा कधीकधी सर्वात साध्या कर्मचाऱ्याची साधी कल्पना सुद्धा लाखमोलाची ठरते. हीच ती जाणीव नेणीव नसलेली स्थिती होय, जिथे पदापेक्षा व्यक्तीच्या अस्तित्वाला महत्त्व दिले जाते. दुसरा चरण, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळीकाळाचा रीघ नाही. भावार्थ, विश्लेषण. ज्या ठिकाणी नारायण हरी या नामाचा अखंड घोष चालतो, तिथे प्रत्यक्ष काळाची म्हणजेच मृत्यूची किंवा संकटांची भीती उरत नाही. कळीकाळ म्हणजे केवळ मृत्यू नव्हे, तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, वाईट विचार आणि भीती. नामाच्या ऊर्जेमध्ये इतकी शक्ती असते की तिथे कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. नाम हे एक प्रकारचे संरक्षणात्मक कवच आहे, जे भक्ताभोवती तयार होते. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे कळीकाळ म्हणजे केवळ मृत्यू नव्हे, तर समाजात पसरलेली भीती, नकारात्मकता आणि वाईट प्रवृत्ती होय. संतांना समाजाला हे शिकवायचे होते की जेव्हा समाज एका चांगल्या विचाराभोवती, नामाभोवती एकत्र येतो, तेव्हा तिथे भीतीला आणि भ्रष्टाचाराला जागा उरत नाही. हा चरण सामूहिक शक्ती आणि निर्भयतेचा धडा देतो. समाजात जेव्हा सत्याचा आणि नीतिमत्तेचा उच्चार होतो, तेव्हा काळही तिथे नम्र होतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे.
एखाद्या गावात जर दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात असेल तर तिथे गुन्हेगारी आणि भीतीचे वातावरण असते. पण जेव्हा त्या गावातील लोक एकत्र येतात, चांगल्या विचारांची कास धरतात आणि व्यसनमुक्तीची मोहीम राबवतात, तेव्हा आपोआपच त्या गावातील कळीकाळ म्हणजेच भांडण तंटे आणि गरिबी दूर होते. चांगल्या विचारांचा हा सामूहिक उच्चार गावाचे नंदनवन करतो. आजच्या काळात इंटरनेटवर फसवणुकीचा कळीकाळ मोठ्या प्रमाणावर आहे. जेव्हा आपण समाजात जागरूकता निर्माण करतो, लोकांना सुरक्षिततेचे नियम सांगतो आणि सत्याचा प्रसार करतो, तेव्हा गुन्हेगारांना तिथे थारा मिळत नाही. सावधगिरी आणि नैतिकतेचा उच्चार आपल्याला मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटांपासून वाचवतो. तिसरा चरण, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी. ते जीवजंतूंसी केंवी कळे. भावार्थ विश्लेषण. नामाचे महत्त्व आणि नामाची व्याप्ती इतकी मोठी आहे की 4 वेद सुद्धा त्याचे पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. नेती नेती, हे नाही हे नाही असे म्हणून वेदांनी जिथे गुडघे टेकले तिथे सामान्य जीवांची काय कथा. ज्या गोष्टीचे आकलन महान ऋषी मुनींना किंवा ग्रंथांना नीट झाले नाही, ती गोष्ट केवळ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. हे बुद्धीचे नाही तर अनुभूतीचे शास्त्र आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. हा चरण मानवी बुद्धीच्या मर्यादा स्पष्ट करतो. माऊली म्हणतात की जे तत्व वेदांनाही पूर्णपणे समजले नाही ते सामान्य जीवांना कसे कळणार. याचा सामाजिक अर्थ असा की आपण नियमांच्या, कायद्यांच्या आणि ग्रंथांच्या इतके आहारी जातो की त्यामागील मुख्य माणुसकी विसरतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की केवळ नियमांचे पालन करण्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे. पांडित्य गाजवण्यापेक्षा सेवा करणे श्रेष्ठ आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे, कायदे आणि नियम, वेद खूप कडक असू शकतात, पण कधीकधी न्यायाधीशांना कायद्याच्या पलीकडे जाऊन मानवी संवेदनांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने आपल्या भुकेल्या मुलासाठी अन्नाची चोरी केली असेल तर तिथे केवळ कायद्याचे प्रमाण न पाहता त्यामागची गरिबी आणि परिस्थिती समजून घेऊन त्याला सुधारण्याची संधी देणे हेच खरे ज्ञान आहे. विज्ञान आज खूप प्रगत झाले आहे, पण तरीही निसर्गाची काही चक्रे आजही विज्ञानाला, वेदांना उलगडलेली नाहीत. जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा आपली बुद्धी तिथे तोकडी पडते. अशा वेळी आपण एकमेकांना दिलेला आधार आणि निसर्गाप्रती दाखवलेली कृतज्ञता हीच महत्त्वाची ठरते. आपण निसर्गाचे मालक नाही तर त्याचे एक छोटे जीवजंतू आहोत, हे भान ठेवणे हीच मोठी शिकवण आहे. चौथा चरण, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. सर्वत्र वैकुंठ केले असे. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात की मी जेव्हा सतत नारायणाच्या नामाचा पाठ केला तेव्हा मला त्याचे फळ मिळाले. ते फळ म्हणजे माझ्यासाठी आता संपूर्ण जगच वैकुंठ झाले आहे. वैकुंठ म्हणजे अशी जागा जिथे कधीही कुंठा किंवा दुःख नसते. भक्तीच्या या अवस्थेत माणसाला चराचरात देव दिसू लागतो आणि मग वेगळ्या स्वर्गात जाण्याची गरज उरत नाही. हे जगच आनंदाचे बनून जाते. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊली सामाजिक परिवर्तनाचे अंतिम ध्येय सांगतात. वैकुंठ म्हणजे केवळ स्वर्गातील एखादे ठिकाण नाही, तर जिथे कुंठा म्हणजेच अडथळा किंवा द्वेष नाही असा समाज. संतांचा नैतिक धडा असा आहे की जर तुमचे विचार शुद्ध असतील आणि कृतीमध्ये सात्विकता असेल तर तुम्ही ज्या समाजात राहता तेथेच तुम्ही स्वर्गीय आनंद निर्माण करू शकता. चांगुलपणाचा प्रसार करणे हेच जीवनाचे खरे फळ आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. जर एखाद्या परिसरातील नागरिक स्वतःहून आपला परिसर स्वच्छ ठेवतात, कचऱ्याचे व्यवस्थापन करतात आणि पर्यावरणाचे रक्षण करतात तर तो परिसरच वैकुंठ बनतो. तिथे आजार नसतात आणि मनाला प्रसन्नता मिळते. हे कष्टाचे फळ म्हणजे सर्वांना मिळणारा आनंद होय. जेव्हा समाज स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येतो तेव्हा त्या निस्वार्थी भावनेतून एक साखळी तयार होते. ज्या कुटुंबाला मदत मिळते त्यांच्यासाठी तो समाजच देवासारखा असतो. अशा प्रकारच्या दातृत्वामुळे समाजात जी विश्वासाची भावना निर्माण होते तेच या पृथ्वीवरचे वैकुंठ होय. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखादा साधक खूप मानसिक तणावात, स्ट्रेस आहे. तो जेव्हा डोळे मिटून हरिमुखे म्हणा या भावनेने नामात शिरतो तेव्हा सुरुवातीला त्याला अनेक विचार त्रास देतात. पण जसा जसा नामाचा वेग आणि भाव वाढतो तसतसे विचार शांत होतात. त्या क्षणी त्याला जी शांतता लाभते तीच जाणीव नेणीव पलीकडची अवस्था आहे. तिथे त्याला भीती वाटत नाही. तोच कळीकाळाचा रीग नसलेला क्षण आहे. हे पुस्तक वाचून कळत नाही, तर प्रत्यक्ष नामात बसल्यावर जो शांततेचा अनुभव येतो तोच हा अभंग आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. हॅलो डिजिटल जनरेशन. आज आपण सगळेच ओव्हरथिंकिंग आणि अँक्झायटीच्या विळख्यात आहोत. आपल्याला वाटतं की खूप माहिती, डेटा गोळा केली की आपल्याला सगळं कळेल. पण माऊली म्हणतात, जाणीव नेणीव भगवंतीन नाही. जास्त डोकं लावण्यापेक्षा थोडा वेळ लॉग आउट होऊन त्या वैश्विक ऊर्जेशी, युनिव्हर्सल एनर्जी कनेक्ट व्हा. तुम्ही जेव्हा नामाचा उच्चार करता तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. तिथे कसलीही स्पर्धा नाही की कसलीही भीती नाही. कळीकाळाचा रीग नाही याचा अर्थच असा की नाम तुम्हाला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला शिकवतं.
प्रत्येक गोष्ट गुगलवर सर्च करून किंवा लॉजिक लावून सुटत नाही. काही गोष्टी अनुभवायच्या असतात. वेदांसी नेणवे म्हणजे मोठ्या मोठ्या थिअरीज जिथे संपतात तिथे नामाचा अनुभव सुरू होतो. हे तुमच्यासाठी एक मेंटल डिटॉक्स आहे. वैकुंठ म्हणजे कुठला तरी स्वर्ग नाही, तर तुमच्या अवतीभवती असलेली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही जिथे जाल तिथे आनंदी वातावरण निर्माण कराल. सर्वत्र वैकुंठ केले असे याचा अर्थ हाच की तुमच्या आनंदाचे रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाला देऊ नका. थोडक्यात सांगायचं तर नामस्मरण म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर ते स्वतःच्या इनर सेल्फशी जोडले जाण्याचे तंत्र आहे. दिवसातून फक्त 10 मिनिटे शांत बसून नारायण हरीचा जप करून पहा. तुमच्या जगण्यातला स्ट्रेस कमी होऊन तुम्हाला एक वेगळीच क्लॅरिटी मिळेल. ट्राय इट, एक्सपिरियन्स इट. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला सांगतो की पांडित्य मिरवण्यापेक्षा साध्या सरळ भक्तीमध्ये जास्त ताकद आहे. नामस्मरण हे केवळ अध्यात्म नसून ते आपले चित्त शुद्ध करण्याचे आणि भीतीमुक्त होण्याचे एक प्रभावी साधन आहे. आजपासून दिवसातील फक्त 5 मिनिटे डोळे मिटून कोणताही तर्क न लावता शांतपणे आपल्या आवडत्या ईश्वराचे किंवा एका सकारात्मक नामाचा, उदाहरणार्थ नारायण किंवा ऐ, जप करा. हा जप करताना मी कोण आहे हे विसरून जा आणि त्यानंतर तुमच्या मनाच्या शांततेत होणारा बदल अनुभवा. धन्यवाद मित्रांनो. हा बदल अनुभवायचा असेल तर आजपासूनच दिवसातला थोडा वेळ शांत बसून नामस्मरण करून पहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे मन अधिक आनंदी आणि उत्साही होत आहे. हाच या अभंगाचा खरा अर्थ आहे, जो आपले जीवन सुखी आणि समृद्ध करू शकतो. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.